नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे. खूपच सोपे, खूपच टेस्टी, अतिशय पौष्टिक असणारे नाचणीचे बिस्किट. पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट तयार होणारे. इथे मी तुम्हाला एक बिस्किट तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता की बिस्किट किती आतपर्यंत बेक झालं आहे. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ. पौष्टिक आणि चविष्ट नाचणीचे बिस्किट बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी साजूक तूप घेतलं आहे. त्याचबरोबर 1 वाटी गूळ पावडर घ्यायची आहे. त्यानंतर तूप आणि गूळ चांगलं फेटून घ्यायचं. त्याचबरोबर 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. अर्धा छोटा चमचा मीठ घ्यायचं आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घेतली आहे. फ्लेवरसाठी 1 चमचा वेलची पूड घ्यायची आहे किंवा याऐवजी व्हॅनिला इसेन्स घेतलं तरी चालेल. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मिश्रण जर थोडं पातळ वाटलं तर त्यामध्ये अर्धी वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. पुन्हा एकदा पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं. 10 मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे. आज आपण नानकटाई किंवा बिस्किट कढईमध्ये बेक करणार आहोत, तर 10 मिनिटासाठी कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं मिश्रण हातावर घेऊन त्याचा गोळा तयार करायचा. हलक्या हाताने प्रेस करून सुरीने अशा पद्धतीने डिझाईन तयार करायची आहे. त्यानंतर आवडीनुसार यावर ड्रायफ्रूट लावायचे आहे. ड्रायफ्रूट लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. असेच बिस्किट बेक केले तरी ते खूप छान दिसतात. तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे बिस्किट तयार करून घेतले आहे. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तयार केलेले बिस्किट प्रीहीट केलेल्या कढईमध्ये एक प्लेट ठेवली आहे. त्यावर हे बिस्किट ठेवायचे. त्यानंतर गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवून साधारणतः 20 ते 25 मिनिटासाठी बिस्किट बेक करून घ्यायचे आहे. 25 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता की बिस्किट किती परफेक्ट बेक झाले आहे. इथे मी तुम्हाला एक बिस्किट तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता आतपर्यंत बिस्किट चांगलं बेक झालं आहे. ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन.